नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सोहृन मित्रायुदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु। साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते। ते तसुहृद आणि शत्रु का उदास आणि मित्रू। हा भावभेद विचित्रू कल्पो कैसा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। योगारूढ झालेला जो युक्त योगी आहे त्या योगी पुरुषाच्या लक्षणाचा विचार आपण पाहत आहोत। क्रमाक्रमाने 7व्या आणि 8व्या श्लोकाचं युग्म आहे। ज्याने आपलं अंतकरण जिंकलेलं आहे, जितात्मना हा कोणत्याही प्रकारचा विक्षेप आला तरी ज्याच्या अंतकरणामध्ये चांचल्य निर्माण होत नाही त्याला प्रशांत व्यक्ती असं म्हणतात। असा जो प्रशांतात्मा आहे आणि जितात्मा म्हणजे अंतकरण जिंकून घेतलेला आहे त्याच्या समाधी योगाचा विषय परमात्माचा आहे। परमात्मा समाहितः यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात। तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता। परमात्मा परोता दूर नाही। परमात्मा त्याच्यापेक्षा वेगळाही नाही आणि दूर नाही म्हणजे परमात्मा प्राप्ती करता त्याला विलंबही लागत नाही। एखाद्या पुरुषाला मी परमात्मा याचा निश्चय होतो, पण विदेह कैवल्याला जर अवसर असेल तर भरताप्रमाणे 3 जन्म घ्यावे लागतात किंवा एखाद्या साधकाला वामदेवाप्रमाणे मातेच्या उदरामध्ये ब्रह्मज्ञान होऊ शकतं। याचा अर्थ परमात्मा प्राप्तीसाठी काहीतरी विलंब लागला कालाचा, त्याच्यापासून परमात्मा दूर राहिला। न पवीचे कदा उन्मत्त झालिया असंही जगद्गुरु तुकोबारायचं प्रमाण आहे। उन्मत्त झाल्यानंतर परमात्मा प्राप्त होत नाही। अभिमान अंतकरणात असेल तरी परमात्मा प्राप्त होत नाही। तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगी अंतराला। असाही परमात्मा गोपिकांना प्राप्त असताना सुद्धा जर कदाचित अहंकाराचा भाव अंतकरणामध्ये उदयाला आला तर परमात्मा दूर जाऊ शकतो। पहिल्या अध्यायामध्ये एक ओवी आली आहे बघा। भगवान परमात्म्याच्या समोर भक्तराज अर्जुन असं म्हणतात, देवा मी युद्ध का करणार नाही। जर मी युद्ध केलं तर जो तो माझ्या हातामध्ये मला प्राप्त झाला तो दूर होशील। म्हणून सर्व दोषाचा वसवटा जरी वधू करो गोत्र ज्यांचा। वसवटा होणे दोषाचा मज जोडी लाशी तो हातीचा दूर होशी। वर्तमान काळामध्ये तो माझ्या जवळ आहे, अगदी सारथ्य कर्म करतो आहे, पण जर सगळ्या प्रकारची पातकं माझ्याकडे आली, कुळहरणी पातके ती अंगी चढते अशेके तये वेळी कवणेके देखा वासी। ज्याप्रमाणे उद्यानामाचे अनळ संचरला देखोनी प्रबळ मग क्षणभरी कोकिळ स्थिर नोहे। एखाद्या उद्यानामध्ये जर अग्नी लागला तर कोकिळ नावाचा पक्षी क्षणभर देखील त्या ठिकाणी थांबत नाही। तसा सगळ्या गोत्रजांचा वध केला आणि मी पातकांचा वसोटा म्हणजे वस्तीस्थान जर झाला तर प्राप्त असणारा सुद्धा तो दूर होऊ शकतो। म्हणजे शक्यता परमात्मा दूर जाण्याची आहे, परंतु ज्याने स्वतःचं अंतकरण जिंकून घेतलं, सगळ्या प्रकारच्या वासना कामना ज्याच्या शांत झाल्या त्याच्यापेक्षा परमात्मा वेगळाही नाही दूरही नाही। याकरिता ज्ञानोबा अनेक प्रकारचे उदाहरणं देतात। जसा सोन्याच्या अलंकारातला हिनकस भाग गेला की सोनं वेगळं सोनं करावं लागत नाही, सोनंच आहे। तसा मिथ्या असणारा देहाचा अहंकार, त्या अहंकाराचं कारण असणारं आत्मस्वरूपाचं अज्ञान याच्या सहित ब्रह्मज्ञानाने सर्वथैव निवृत्त झाला की परमात्मा वेगळा नाही, तोची परमात्मा संचला आधीची आहे। तो अगोदरच परमात्मा आहे। म्हणजे काय, ज्या काळामध्ये जीवात्मा स्वतःला देह समजतो, देह तादात्म्य भ्रांती धारण करतो आणि मी बंधनात अडकलेलो आहे असा बंधाचाही अध्यास आपल्यावर करून घेतो, त्याही काळामध्ये तो मुक्त असतो। याच अध्यायामध्ये आपण उदाहरण पाहिले पोपटाचं। नळिकेवर बसलेला पोपट तो स्वतः मुक्तच आहे, परंतु स्वतःच्या भावनेच्या बंधनात सापडल्यामुळे मुक्त होता परी बळे झाला बद्ध। जीवात्माही तसाच बद्ध झाला आहे।
घेऊन या छंद माझे माझे, त्याला छंद लागला, हे माझं ते माझं. अगदी जी हिनकस वस्तू असेल त्या वस्तूचंही ममत्व तो सोडायला तयार होत नाही. माझेपणा येण्याकरता पहिल्यांदा मीपणा असावा लागतो. मीपणाला शास्त्रीय भाषेमध्ये अहंता आणि माझेपणाला ममता असं म्हणतात. आणि व्यक्तीच्या जीवनाला दुःखाला कारण काय असेल तर अहंता ममता इथे दुःखास्पदे द्वे, हे दोनच घटक आपल्या दुःखाला कारण असतात. बाकी कोणतेही पदार्थ सुखदुःखाला कारण नसतातच. पण या पुरुषाला आत्मविद्येच्या द्वारे नसलेला देहाचा अहंकार आणि समूळ शब्दाने अविद्या पूर्ण निवृत्त झाली. असा ब्रह्मवेत्ता जरी महात्मा झाला तरी त्याच्याही जीवनामध्ये शीत उष्ण सुख दुःख मान अपमानाचे प्रसंग येतच असतात. हे जीवन आहे, जगाचा हा अनादी प्रवाह आहे आणि यामध्ये प्रत्येकाचं कर्माचं वैचित्र्य आहे. त्या कर्माच्या वैचित्र्य भोगामुळे प्रत्येकाचे असणारे सुखदुःखाचे प्रसंग वेगवेगळे असतात. ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी प्राकृतिक असणाऱ्या देहाचा त्याने स्वीकार केलेला आहे आणि जोपर्यंत प्रकृतीचा संग असेल तोपर्यंत कर्माचाही त्याग घडत नाही. कर्माचा त्याग नाही म्हणजे कर्माच्या भोगाचाही त्याग घडू शकत नाही. फक्त एवढंच आहे की आत्मज्ञान प्राप्त झालेल्या महापुरुषाला सुखदुःखाच्या भोगाची तीव्रता जाणवत नाही, कारण देह तादात्म्य निघून गेलेला आहे. नाहीतर सुखदुःख होत नाही असं नाही. आभाषिक का होईना सुखदुःखाचे प्रसंग त्याच्या जीवनामध्ये येतात. तो स्वतःला सुखदुःखी मानत नाही, पण कर्माच्या फलभोगाचा भोग घेतल्याशिवाय पर्याय नाही. मनोनिसंग जव प्रकृतीचा तव त्या गुण घडे कर्माचा, ऐसी आहे करू म्हणते तयाचा आग्रहोची उरे. प्रारब्ध बलवत्तर असतं. ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही प्रारब्ध शेष म्हणजे शिल्लक राहतं आणि उरलेल्या प्रारब्धाच्या शेष अवस्थेमध्ये तो महात्मा शीत उष्णाच्या प्रवाहामध्ये कधी कधी त्याचा मानही होईल तर कधी अपमानही होईल. मान अपमान गोवे अवघे गुंडोने ठेवावे, हेच देवाचे दर्शन. सदा राहे समाधान. प्रतिकूलता येत असते, अनुकूलता येते. काही लोक पुरस्कार करतात तर काही लोक तिरस्कारही करतात. काही आपल्याला हार घालतात तर काही नावही ठेवतात. हे सगळे प्रसंग येत असतात. शहाण्या मनुष्याने चालत राहावं, याचा फार विचार करू नये. जर हार घातल्यानंतर व्यक्ती हारामध्ये गुंतला तर कधी ना कधी त्याला अपमानाचे तडाखे सोसावे लागतील. गुंतू नये. पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे पुढे पुढे मार्गक्रमणा करत राहावी. अशा पुरुषाला मान अपमानाचे प्रसंग येतात. जगद्गुरू तुकोबारांच्या जीवनातले पण प्रसंग आहे ना, कितीतरी प्रसंग आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे, मानाचा प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजराना पाठवतात, मान प्रसंग आहे. आणि भर कीर्तनामध्ये मंबाजीबुवा काटेरी असणाऱ्या फांदीने मारतात, अपमानाचा प्रसंग आहे. पण दोन्ही प्रसंगामध्ये मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी, असं संतांचं जीवन आपल्याकरता आदर्श आहे. वर्तमान काळाचा विचार केला ना तर सगळ्या व्यक्तिमत्वाच्या अंतःकरणामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि अशांतता पसरलेली आहे. जगातल्या सगळ्या व्यक्तिमत्वांचं आपण निरीक्षण केलं तर सगळे माणसं आतून पोखरलेले आहेत. आणि अशा प्रसंगामध्ये या सगळ्या व्यक्तींना शांत, समाधान, स्थिर करणारा जर एकच घटक कोणता असेल तर तो फक्त अध्यात्मज्ञानाचा विचार आहे. विना अध्यात्मज्ञानाशिवाय व्यवहारात सुद्धा माणसं समाधानी राहू शकत नाही, तर परमार्थात राहणार नाही यात काय आश्चर्य आहे. परमार्थामध्ये येऊन सुद्धा समाधान जर भोगायचं असेल तर याकरता सुद्धा अंतरंग परमार्थच केला पाहिजे. वरवर परमार्थाचा काही उपयोग नाही, तो फक्त लोकांना दिसण्यासाठी आहे. आपल्याला काय मिळणार आहे? उलट आपली वचनं ऐकल्यानंतर लोक समाधानी होतात आणि आपण असमाधानी राहतो. गुरुवारी डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असतात. विदेशामध्ये एका व्यक्तीने म्हणे नाटक केलं. एक पात्री अभिनय करणारा तो व्यक्ती, विनोदवीर ही त्याची पदवी. कुठून आणतात काय माहिती, विनोद सम्राट, विनोदवीर असे काही काही असतात. विनोदामध्ये सुद्धा विनोदाचार्य, आचार्य पदाचा तो एक प्रकारचा कमीपणा, न्यूनता आहे. सोडून द्याविषयी तो सगळ्या जगाला हसवायचा, सगळ्या जगाला. तो व्यक्ती एका डॉक्टरांकडे गेला. काय करावं,
मला रात्रभर झोप लागत नाही, मी प्रचंड अस्वस्थ आहे. डॉक्टरांनी त्याला गोळ्या औषधं दिल्या. 8 दिवसांनी परत या असं सांगतातच, परत या म्हणून. मग काही नाही झाला परिणाम. विचारलं कसं काय, आता काही डोळा लागला? म्हणे अहो तुमच्या गोळ्या घेतल्यानंतर मला थोडीफार तरी झोप लागायची. जेव्हापासून गोळ्या घेतल्या तेव्हा दिवसाही लागत नाही, रात्री लागत नाही. त्याला खरं तर एक उपाय सांगायला पाहिजे होता, आळंदीला ये, दिवसाही लागते रात्रीही लागते. म्हणजे तुम्हाला 8 दिवसाच्या गोळ्या देऊन सुद्धा काही फरक झाला नाही. एक काम करा, आपल्या शहरामध्ये एक व्यक्ती एक पात्री नाटकाचा प्रयोग करतो आहे. त्याचं नाटक पाहायला गेल्यानंतर कधीच न हसणारा व्यक्ती प्रचंड हसतो आहे. आणि नुसता हसतो तिथं नाही, घरी आल्यानंतर सुद्धा आठवण जरी झाली तर रात्रीच हसतो म्हणे. असा तो विनोद करण्यामध्ये चतुर आहे. त्याच्या तुम्ही नाटकाला गेलं पाहिजे. डॉक्टरांना त्या व्यक्तीने सांगितलं, ज्याचे विनोद ऐकून लोक हसतात तो मीच आहे. म्हणजे माझ्या विनोदाने लोकांचं समाधान होतं, पण माझं समाधान होत नाही असं आपलं व्हायला नको. आपल्या वचनाने लोक समाधानी होतात. काय चिंतन केलं, काय अभंग सोडवला, समाधान वाटलं बघा. आणि ज्याने सोडवला तो नाराज होतो. का होतो त्याची कारणं वेगळी आहे. असं व्हायला नको. हा आदर्श पुरुष आहे आपल्या जीवनातला, की मान अपमानाचे प्रसंग जरी आले तरी तो सहन करतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान या दोन्हीच्या माध्यमातून ज्याचं अंतकरण तृप्त झालेलं आहे. आता या पलीकडे काही जाणण्यासारखं नाही. हा इतर महापुरुषांचा अर्थ आहे बरं. ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान, विज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. शास्त्रीय पदार्थाला जाणणं परोक्ष ज्ञान आहे, आणि या पदार्थाचा अंतकरणामध्ये प्रत्यक्ष रूपाने अनुभव घेणं याला विज्ञान असं म्हणतात. पण ज्ञानोबाऱ्यांची विज्ञान शब्दाची व्याख्या वेगळी आहे. एर प्रपंच हे विज्ञान, म्हणजे प्रापंचिक ज्ञानाला ज्ञानोबाऱ्या विज्ञान म्हणतात. आणि तेच आहे. माणसं म्हणतात ना सध्याला विज्ञानाने ही प्रगती केली, विज्ञानामध्ये हा शोध लागला, तर आपण म्हणायचं संसारात शोध लागला, अध्यात्मात काहीच झालं नाही अजून. कारण विज्ञान म्हणजे सांसारिक ज्ञान, जे क्षणाक्षणाला बदलतं ना त्याला संसार म्हणतात. म्हणून विज्ञानातले शोधसुद्धा बदलतात बरं. एखाद्या वैज्ञानिकाने जो आज शोध लावला ना तो उद्याच्याला स्थायी राहत नाही, कारण संसाराचं स्वरूपच बदलणार आहे. आपलं उदाहरण देतो ना, जुन्या काळामध्ये कीर्तन रेकॉर्डिंग करण्यासाठी कॅसेट असायच्या, टेप असायचे, टेप रेकॉर्डर. मी सुद्धा बरेच कीर्तन रेकॉर्डिंग केलेले बरं. ते मला दुसरे लोक सांगायचे जा पुढं जाऊन बस, आपलं काही कळत नसायचं. ते रेकॉर्ड करायचं आणि विठ्ठल विठ्ठलाला थांबायचं, चाल आली की पुन्हा थांबायचं, कारण कॅसेट जास्त उडाली नाही पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये कॅसेट असायची. त्यानंतर मग ते CD आली, त्यात पुन्हा DVD आली. ते गेल्यानंतर आता पाठीमागं मेमरी कार्ड आलं होतं, आता तेही गेलं. आता मोबाईललाच मेमरी आलेली आहे. म्हणजे विज्ञानातले शोध हे कायम बदलतात. जे बदलतं त्याला संसार म्हणतात. आणि सांसारिक ज्ञानाला ज्ञानोबाऱ्या म्हणतात विज्ञान. त्या विज्ञानात्मक भावाचं विवरण केल्यानंतर हे सगळं खोटं ठरतं. आणि पाहू लागल्यानंतर जे स्वरूप होतं ज्ञान आहे ते माझं स्वरूप असा त्याचा निश्चय होतो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थः, जो अत्यंत स्थिर निर्विकार आहे, ज्याने आपल्या इंद्रियाला जिंकून घेतलं आणि ज्याच्या समोर प्रारब्ध बलाने मातीचा ढेकूळ आला, दगड आला किंवा सुवर्ण आलं तर या सगळ्याला तो समभावाने ब्रह्मभावाने पाहतो बरं. आता या दृष्टांतात ज्ञानोबाऱ्यांची योजना वेगळी आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात मातीचा ढेकूळ आणि सोनं यांना तो समान पाहतो. म्हणजे सोने आणि माती आम्हा समान ही चित्ते. पण भगवंताने 8व्या श्लोकामध्ये रत्नाचा उल्लेख नाही केलेला. ज्ञानोबाने रत्नही घेतलं आणि त्या रत्नाची तुलना तो महात्मा दगडाबरोबर करतो, अशी समानता सांगितली. यातली ज्ञानोबाऱ्यांची अपूर्वता आहे. आता भगवंताने फक्त सोनं सांगितलं, पण किती घ्यायचं? ज्ञानोबाऱ्या श्रीमंत आहे, ते कमी घेतच नाही सोनं. ज्ञानोबाऱ्या म्हणतात सोनं याचे निखळ, मेरू येसने ढिसाळ, आणि माती येचे डिखळ की सरिसेचे माने. शुद्ध सोनं आहे, ज्याला आपण 100 नंबरी सोनं म्हणतो. आणि ते पण सामान्य नाही बरं,
म्हणजे कानामध्ये बाळी घातली, हातामध्ये कडा आहे एवढं नाही, किंवा गळ्यामध्ये लॉकेट म्हणतात त्याला. काही लोक सोन्याचाही सदरा शिवतात, म्हणजे शर्ट घालतात ना सोन्याचा, तेवढं सोनं नाही आहे. सोनं किती आहे? मेरू पर्वता एवढं मोठ्या आकाराचं, आणि ते पुन्हा शुद्ध सोनं. एवढं मोठं सोनं त्याच्याजवळ मिळालं, तो मानतो केवढं? मातीच्या ढेकळाप्रमाणे मानतो. काय किंमत आहे? सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, ही महात्म्याची अनासक्ती आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आलेला आहे. तुकोबारायांच्या एका शिष्याला यात्रा करायची होती, टाळकरी तुकोबारायांचा. आणि महाराजांचं त्यांनी प्रमाण आठवलं. काही प्रमाणं बरोबर आठवतात. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले सहित पाहे, तीर्थयात्रे जायचं को नको. महाराज मला तीर्थयात्रा करायची. तुकोबारा म्हणले चांगली गोष्ट आहे. जसं मारुती बाबा सांगतात ना, एखादा विद्यार्थी मला गाथा पाठ करा, वा चांगली गोष्ट आहे बाबा, मला घरी जावं लागेल, गेलं पाहिजे. सगळ्यांचं समाधान सारखं करतात, जबाबदारी असते. तसं तीर्थयात्रा केली पाहिजे. पण मग तीर्थयात्रेमध्ये दान धर्म करावा लागतो. आणि माझ्याकडं काही पैसे नाही. जुन्या काळातला तुकोबाराने त्याला एक ढबू पैसा दिला. म्हणजे हल्लीच्या काळातलं 1 रुपयाचं नाणं दिलं किंवा 10 रुपयाची नोट दिली असं आपण घेऊन. तो म्हणला महाराज 10 रुपयात काय होणार आहे? सध्या 10 रुपयात चहा सुद्धा येत नाही. 10 रुपयात काय होणार आहे? म्हणजे काळजी करू नको. जुन्या काळातले 10 रुपये ते फार झालं तर 1-2 दिवस यात्रा चालल्यानंतर पैसे खर्च होईल. तुकोबारा म्हणले 1-2 दिवस तर खर्च भागेल ना. तुला मी कल्पना सांगतो. या 10 रुपयाचा पूर्णपणे सामुग्रीमध्ये खर्च करायचा आणि 1 रुपयाचं नाणं खिशात ठेवायचं. म्हणजे 9 रुपये खर्च करायचे, फक्त 1 रुपयाचं नाणं शिल्लक ठेवायचं. रात्रभरामध्ये त्या 1 रुपयापासून पुन्हा 10 रुपये तयार होतील. तो म्हणला हा प्रयोग तिथं जाऊन केल्यापेक्षा देऊतच प्रयोग करू. पहिल्या दिवशी 9 रुपये खर्च केले, 1 रुपयाचं नाणं खिशात ठेवलं, रात्री झोपला, सकाळी पाहिलं 1 रुपयाचे 10 रुपये झाले ना. मग मला आता यात्रा करायला काही हरकत नाही. सगळी यात्रा तो करून आला. प्रचंड दान धर्म, ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्या क्षेत्रामध्ये अन्नदान, बसलेल्या लोकांना दक्षिणा. जुन्या काळातले पैसे ते मूल्य होतं तेव्हा पैशाला. प्रचंड दान धर्म केला आणि माघारी आला. पैसा वाईट आहे. पैसा सगळ्यात पहिल्यांदा काय फिरवत असेल तर बुद्धी. पैसा आला की पहिला परिणाम बुद्धीवर होत असतो. पैसा नसेल तर मग फार स्नेह चांगला राहतं, पण पैशाचा व्यवहार आला की स्नेह बिघडतं. म्हणून शहाण्या माणसाने जपून व्यवहार केला पाहिजे. तो तीर्थयात्रेला गेल्यानंतर काही नाही, पण 2-3 मुक्काम जवळ राहिले आणि त्याची बुद्धी फिरली. तो म्हणला तसंही तुकोबाराने स्वतःचं लोकांवर कर्ज होतं, ते कागदपत्र तर इंद्राणीच्या डोहामध्ये बुडविले. आणि तुकोबारांना तशी काही पैशाची गरज नाहीची. आम्ही सदैव सोडके, जवळी येतात चोर धाके. मग हा ढबू पैसा आपल्याकडेच राहिला तर किती चांगलं होईल. दान धर्म करता येईल आपल्याला. दान धर्माची इच्छा नव्हती. दररोज जर 10 रुपये वाढले तर आपण एखादा वाडा बांधू अशी ती अपेक्षा होती. आणि मग तो तुकोबारायांकडे आला. सदरा त्याने घरातच काढून ठेवला होता खुंटीवर. महाराजांकडे गेला आणि महाराजांना सांगितलं. तुकोबाराने पहिले विचारलं कसं काय झाली यात्रा? हो फार चांगली झाली. आणि माझा पैसा? दुसऱ्याच वाक्यामध्ये त्याने केशात हात घातला. महाराज क्षमा करा. काय झालं? पैसा हरवला ना. आणि जाऊन दे खेद करू नको. नक्की हरवला? पण हो नक्की हरवला. खोटं बोलला. इतका आनंद झाला त्याला तिथून निघाल्यानंतर. तो आता तुकोबाराने तर पैसा सोडलेलाच आहे. आणि आपल्याला काही सांगितलं काळजी करू नको. आणि पैसा कुठं आहे? आपला खिशात आहे. खिशात जसा त्याने खिशात हात घातला तसा गोट्यालाच लागला. पैसाच हरवला. मला ते सांगायचं नाही. सांगायचं काय आहे? ज्या तुकोबारायांचा ढबू पैसा घेतल्यानंतर त्या यात्रेकरूची सगळी यात्रा पूर्ण होते आहे, इतकं सामर्थ्य आहे. पण अनासक्तीचा भाव असा, सोनं जरी समोर आलं, माती जरी समोर आली तरी त्याला कोणतीच समानतेची किंमत आहे, विषमतेची कोणतीच किंमत नाही. आता पुढचं उदाहरण दिलं होतं. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे नि पाडे निचाड ऐसा. या श्लोकामध्ये सम, लोष्ट, अश्म, कांचन 3 शब्द आले होते. त्यापैकी ज्ञानोबारायांनी
लोष्ट आणि कांचन यांची तुलना केली आहे. म्हणजे सोनं आणि माती यांची तुलना केली. पण दगडाची तुलना करत असताना रत्न आणलं आहे. रत्न म्हणजे सामान्य रत्न नाही. ज्या रत्नाच्या समोर एका पारड्यामध्ये संपूर्ण पृथ्वी ठेवली आणि एका बाजूला एक फक्त रत्न ठेवलं, तर रत्नाची किंमत एवढी आहे की त्याच्या समोर धनधान्याने समृद्ध असणारी पृथ्वी. बरं, पृथ्वीमध्ये फक्त धनधान्य नाही, पृथ्वीच्या पोटामध्ये सगळ्या धातूंच्या खाणी असतात. सोन्याची खाण, चांदीची खाण, तांब्याची खाण, कधीकधी हिऱ्यांची सुद्धा खाण आढळते पृथ्वीमध्ये. म्हणून तर पृथ्वीला वसुंधरा म्हणतात. या सगळ्या सामुग्रीने संपन्न असणारी पृथ्वी एका बाजूला आणि एका बाजूला अनर्घ्य मौल्यवान असणारं रत्न ठेवलं, तर पृथ्वीसुद्धा त्याच्यासमोर कमी पडावी असं रत्न त्या महात्म्याला प्राप्त झालं. तर तो त्याच्याकडे पाहताना दगडाप्रमाणे पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे का बरं. निचाड ऐसा, चाडच नाही ना अंतकरणामध्ये. मनोनी तयाच्या ठाई, शेना सोनया विशेष नाही, रत्नागुंडे या काही नेणीचे भेद. या दोन ओव्यातला भाव ज्ञानोबांनी पुढे एकाच ओवीमध्ये आणला आहे. शेणालाही तीच किंमत, सोन्यालाही तीच किंमत. किंवा रत्न असेल आणि एखादा गारगोटीचा दगड असेल त्याला गुंडा म्हणतात. रत्नागुंडे या काही नेणीचे भेद, कोणताही तो भेद पाहत नाही. भेदाचे काही प्रकार आहे ना. जीव ईश्वराचा, जीवा जीवाचा, जीव जडाचा, जड ईश्वराचा आणि जडा जडाचा, असे काही भेदाचे प्रकार आहेत. तर त्यापैकी विषयामध्ये तरतम भाव असेल ना. आता हे रत्न आणि पृथ्वी दोन्ही पण जड आहे, पण जडा जडाचा भेद त्याच्या अंतकरणातून निघून गेला आहे. किंवा सोनं आणि माती दोन्ही जड आहे, पण त्यापैकी सामान्य पुरुष सोन्याला किंमत देतो, मातीला फार काही किंमत देत नाही. फार किंमत देत नाही मातीला. म्हणजे जडा जडामध्ये विषमता आहे, भेद आला आहे. पण महात्म्याच्या मनामध्ये जडा जडाचा भेद संपुष्टात आलेला आहे. आता या श्लोकापर्यंत आलेलं चिंतन समलोष्टाश्म कांचनः, यामध्ये जड पदार्थ त्याच्या समोर आले तरी समान किंमत देणारा हा महात्मा आहे. आणि चेतन पदार्थामध्ये 8 प्रकारच्या व्यक्ती त्याच्या समोर जरी आल्या तरी त्यांनाही तो समान बुद्धीनेच पाहणार आहे. हा भाव 9व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. या श्लोकातलं जो पहिलं पद आहे ना, श्लोकातलं त्याला पूर्वपाद असं म्हणतात, ते संपूर्ण एकच पद आहे. पण जर आपण त्याचा पदच्छेद केला तर सुहृत, त्या तचा म्हणजे दचा पहिल्यांदा त होईल आणि पुढे म आल्यामुळे त्या तचा त थ द ध न होतो, म्हणून सुहृन असा शब्द झाला. म मुळे तचा झाला न, असा त्याचा अर्थ होतो. मूळ शब्द आहे सुहृत, म्हणजेच त्याचा अर्थ पुढे बघू आपण. मित्र, अरी, अरीमधला पुन्हा ईचा झाला य, आणि उदासीन पदातला ओ त्याच्यामध्ये मिळाला तर ते झालं युदासीन. मध्यस्थ, वेश्य, बंधुषु, खरं तर हे एकच पद आहे, फक्त अर्थ लक्षात याकरता आपण पदच्छेद केला. साधुषु अपीच पापेषु समबुद्धी, समबुद्धी विशिष्यते, असा हा श्लोकाचा पदच्छेद आहे. या पदाचा अर्थ असा होतो, कोणाला म्हणतात बरं सुहृत. सुहृत शब्दाचा अर्थ आहे प्रत्युपकाराची अपेक्षा न करताही आपल्यावर उपकार करणारा. ज्याप्रमाणे मेघ उपकार करतो, गाय उपकार करते, नदी उपकार करते आपल्यावर, आणि संत महात्मे उपकार करतात, पण उपकाराच्या मोबदल्यामध्ये आपण त्यांच्यावर उपकार करावा अशी अपेक्षा करत नाही. या जगामध्ये संत, सद्गुरू, ईश्वर तत्व हे सुहृद आहे. सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती, असं भगवंतांनी 5व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की परमात्मा प्रत्युपकाराची अपेक्षा करत नाही. आपल्याला इतका मौल्यवान देह मिळाला आहे, पण त्यातून देव अपेक्षा करत नाही. खरं तर आपण चिंतन केलं पाहिजे. तुकोबाराय ती आठवण ठेवतात, जेने हा जीव दिला दान, पुढे तयाचे करीन चिंतन.
आपण चिंतन केलं पाहिजे. देवाने आपल्याला मूल्यवान देह प्रदान केला आहे. सामान्य जर आपला दात दुखू लागला, डॉक्टरांकडे गेलो आपण, तर ते अर्धा दात कापतात, त्यातली कीड काढतात, त्यामध्ये सिमेंट भरवतात. ते म्हणजे आपलं सिमेंट नसतं बरं, ते थोडं वेगळं असतं. तर हे घेऊन जासाल तुम्ही, ते वेगळं असतं. आणि त्यामध्ये पुन्हा वरती झाकण लावतात, त्याला कॅप म्हणतात. या सगळ्या प्रक्रियेला आपण रूट कॅनल म्हणतो. डॉक्टर जर आपल्या परिचयाचे असतील तर सामान्यपणे 5-6 हजार रुपये त्याला लागतात. म्हणजे अर्ध्या दाताचा खर्च आहे 5,000. आपण एका दाताचा धरू 10,000 सामान्यपणे. जर तुम्हाला थोडा भाव कमी वाटला तर 11,000 द्या. म्हणजे दाताचे म्हणतो मी, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे 11 किंवा 10 हजाराचा आपला एक दात आहे सामान्यपणे. आपल्याला 32 दिले देवाने, आणि ते पुन्हा 2दा दिले. लहानपणातले वेगळे असतात, नंतरचे वेगळे येतात. म्हणजे जवळपास आपल्या दातांचीच किंमत केली कमी जास्त धरून तर 5 ते 6 लाखाचे आपले दात आहेत सहज. बरं हा हिशोब. मग बाकीच्या अवयवांची तर किंमत होणार नाही. असा हा देह देवी दिला, दिले इंद्रिय हातपाय कान, जेणे हा जीव दिला दान. देवाचा उपकार आहे. संत हे आपल्याला उपकार करतात ना, काय सांगू आता संतांचे उपकार. पण आपल्याकडून काही अपेक्षा करत नाही. दान तुले द्या मज देना, म्हणे तो या बंधू राम म्हणा गा, एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे प्रत्युपकाराची अपेक्षा न करता स्नेहवश आपल्याला उपकार करणारा जो असतो हितकारक, त्याला सुहृद असं म्हणतात. काही व्यक्तिमत्व आपल्या जीवनात असे असावे, निष्काम उपकार करणारे, त्यांना म्हणतात सुहृद. पुढे आहे मित्र. मित्र म्हणजे काय? प्रेमबंधनाने बांधला गेलेला, जो आपल्यावर स्नेहवश उपकार करतो त्याला मित्र असं म्हणतात. मित्राचे पुन्हा 6 लक्षण: ददाती, प्रतिगृह्णाती, गोह्यम आख्याती च पृच्छती, भुंक्ते भोजयते चैव, षड्विधम मित्र लक्षणम. हे मित्राचे 6 लक्षण आहे. देतो, आपल्याकडून मागून घेतो, त्याच्या मनातलं गुह्य सांगतो, आपल्या मनातलं सुद्धा मनोगत ओळखून घेतो, विचारतो, आपल्याला जेवायला बोलवतो. मग आपणही त्याला कधी कधी जेव घातलं पाहिजे, कायमच त्याच्याकडे जायचं नाही. हे प्रीतीचं आणि मित्राचं 6 प्रकारचं लक्षण आहे. पुढे आहे उदासीन. उदासीन म्हणजे 2 असतात ना, पक्ष आणि प्रतिपक्ष. म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी 2 असतात. त्या दोघांपैकी जो कोणत्याही पक्षाचा अंगीकार नाही करत त्याला उदासीन म्हणतात. कोणत्याही पक्षाचा स्वीकार नाही करत, तो तटस्थ राहतो, किंवा जो कोणती भूमिका घेत नाही त्याला म्हणतात उदासीन. म्हणजे त्याच्या द्वेषाचाही कोणी विषय नाही आणि त्याच्या रागाचाही कोणी विषय नाही. भक्त कसे असतात? भक्त ऐसे जाना जे देही, म्हणजे देहावर प्रेमही करत नाही आणि देहाच्या विषयी द्वेषही करत नाही. जे माणसं देहावर प्रेम करतात ते कायम शृंगारच करत राहतात, म्हणजे मेकअप करतात, कारण देहावर प्रेम आहे. आणि जे माणसं देहाचा द्वेष करतात ते आत्महत्या करतात. आणि भक्त मात्र प्रेमही करत नाही, देहाचा द्वेष करत नाही. उदासीन म्हणजे कोणताही पक्ष स्वीकारत नाही, त्याला म्हणतात उदासीन. मध्यस्थ. मध्यस्थ म्हणजे मध्ये राहणारा, ज्याला असं वाटतं दोनही बाजूचं हित व्हावं. काही काही लोक असतात बघा, परस्परामध्ये भांडणं लावतात, काही भांडणं लावतात आणि काही माणसं भांडणं सोडवतात. जो सोडविण्याकरता आलेला असतो की नाही त्याला काही अपेक्षा नसते, फक्त त्याची एकच अपेक्षा असते की या दोघांचं कल्याण व्हावं. गावाकडचे काही काही माणसं असतात बघा, 2 भावाची वाटणी करतात आणि त्यांना काही नाही, चहा द्यायला तरी खुश होतात ते, त्याला म्हणतात मध्यस्थ. म्हणजे दोघांचंही समान हित करतात, तो आहे मध्यस्थ. द्वेष एक अरी राहायला वाटतं आहे ना. मी मित्राच्या नंतर उदासीनमध्ये आलो ना मी. अरी म्हणजे अरी शत्रू, शत्रू शब्द राहायला होता, तुम्ही ऐकत गेला तर मी सांगत गेलो. शत्रू कोणाला म्हणतात आणि द्वेष कोणाला म्हणतात? 2 शब्द आहे ना, दोन्हीचे अर्थ वेगळे आहेत. तर शत्रू कोणाला म्हणतात? आपण त्याच्यावर अपकार केलेला नाही तरी आपल्याला अपकार करतो. म्हणजे आपला गुन्हा नाही, आपण त्याचा शेतातला बांध कोरलेला नाही किंवा त्याच्या आश्रमातले आपण काही फळंही तोडलेले नाही, आपण अपकार नाही केला
पण तरीही आपल्यावर अपकार करतो त्याला म्हणतात अरी म्हणजे शत्रू. आणि द्वेष कोणाला म्हणतात? आपण त्याचा जर अपकार केला असेल तरच तो आपल्याला अपकार करतो. जसा सर्प आपला शत्रू नाही, पण त्याच्या शेपटीवर जर आपण पाय दिला ना मग प्रसादच मिळतो. नुसता प्रसाद नाही, महाप्रसाद. म्हणजे अपकार केला की तो आपला अपकार करतो, अपकाराच्या मोबदल्यात अपकार करतो, याला म्हणतात द्वेष. आणि अपकार नसता आपण केला नाही अपकार तरी अपकार करतो याला म्हणतात शत्रू. काय केले जळचरी ढिवर त्यांच्या घातावरी. किंवा ज्ञानोबाऱ्या म्हणतात जे आटावे होती जळचर ते डोही मिळते ढिवर. किंवा शास्त्रकारणे उदाहरण दिलं आहे, मृग म्हणजे हरिण गवत खातं, मीन म्हणजे मासा पाणी पितात, आणि सज्जन माणसं कंदमुळं खातात. पण अनुक्रमे व्याध म्हणजे पारधी मृगाचा विनाकारण घात करतात, ढिवर म्हणजे कोळी माशांना पकडतात, आणि पिशून म्हणजे वाईट माणसं सज्जनाला त्रास देतात. का बरं? निष्कारणो वैरणम जगती. हे निष्कारणम वैर आहे, याला म्हणतात शत्रू. पर अपकार न करताही अपकार करणारा शत्रू, आणि अपकार घडला असेल तरच अपकार करतो तर त्याला म्हणतात द्वेष. पुढे आहे बंधुषु. आपल्या जीवनात सगळे लोक येतात बरं. यापैकी हा श्लोक आपल्याकरता खूप महत्त्वाचा आहे. सगळे आपल्याकडे येतात, सगळे. कोणी सुहृद असतात, कोणी मित्र असतात, काही आपले शत्रू असतात. शत्रू म्हणजे आपण नाही केले, त्यांनी आपल्या संग शत्रुत्व केलेलं, आपण नाही करायचं कोणासोबत. काही उदासीन भेटतात, मध्यस्थ असतात, काही आपल्याविषयी अप्रिय भावना ठेवतात द्वेष, आणि काही आपल्यावर प्रेम करतात, त्याला म्हणतात बंधू. जो आपल्याला प्रेमाच्या बंधनात बांधतो तो आहे बंधू. पुढे दोन घेतले बघा, स्वतंत्र घेतले दोघं जण, एक साधू आणि एक पापी. या साधूच्या बाबतीमध्ये साधू कोणाला म्हणतात? जो शास्त्रानुसार आचरण करतो आणि जगताची कल्याणाची अपेक्षा करतो त्याला म्हणतात साधू. जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. किंवा संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ अहंता नाही मना जगी विरक्त तोची जाना इय परर तोची सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. हे सगळ्या व्याख्या आल्या की नाही? साधू त्याला म्हणतात जो शास्त्रानुसार आचरण करतो. या साधूंच्या विषयी सप्तमी बरं सगळी, बंधुषूपर्यंत सप्तमी आहे. साधुषु पापेषु ही सगळी सप्तमी अधिकरणाचे सगळे पद आहेत, विभक्ती प्रत्यय आहे सगळे. साधूंच्या ठिकाणी च पापेषु, पापी म्हणजे काय? शास्त्रनिषिद्ध आचरण करणारा व्यक्ती. या सगळ्या असणाऱ्या घटकांच्या बाबतीमध्ये हा महात्मा समबुद्धी राहतो, आणि म्हणून तो विशेष योगी आहे. विशेष या अध्यायामध्ये एक योगी आला आहे परमयोगी, आणि इथं आला आहे विशेष प्रकाराचा योगी. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. म्हणून भगवान म्हणतात तुला मी योगी हो असं म्हणतो आहे. तर या कारणामुळे याच अध्यायामध्ये योगारूढस्थ दोच्यते युक्त इत्युच्यते योगी 8व्या श्लोकामध्ये. 9व्या श्लोकामध्ये आलेला हा जो आहे पुरुष हा मात्र विशेष प्रकाराचा योगी आहे. का बरं? कारण पाठीमागे समलोष्ठाश्म कांचन जड पदार्थ आले तरी समभावाने राहतो, पण पुढे येणारे हे सगळे जिवंत माणसं आहेत, जिवंत आहे सगळे, याच्याला जड नाही कोणी. पापी, साधू, बंधू, द्वेष, मध्यस्थ, उदासीन, मित्र, शत्रू आणि सुहृद हे सगळेजण जरी आले त्याच्या समोर तर सगळ्यांच्या विषयी तो समभाव ठेवतो. समबुद्धी, ब्रह्मबुद्धी ठेवणारा. थोडक्यामध्ये यापैकी कोण काय करतं आणि कोणी काय करायला पाहिजे याचा तो संबंध ठेवत नाही. बऱ्याचदा आपल्याला ना यातना जो होतात ना ते आपल्याकडून आपल्याला होत नाही, दुसऱ्यांचं पाहिल्यानंतर होतं. काय करावं सांगून ऐकत नाही त्याने, असं नाही करायला पाहिजे. ते आपल्या हातात नाही. आपण काय करावं हे आपल्या हातात आहे, आणि शहाण्या मनुष्याने जे आपल्या हातात असतं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मग हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागं लागलं की हातचंही सुटतं
आणि पळता तर पळणारच राहतो, तो काही हातात लागत नाही. कोण काय करतं यापेक्षा आपण काय करतो याला जास्त महत्त्व आहे, म्हणून तो याच्यामध्ये आसक्त होत नाही. साधू पुरुष शास्त्राप्रमाणे वागतो आणि पापी वागत नाही, तो याच्यामध्ये गुंतत नाही. असा श्रेष्ठ विशेष प्रकारचा योगी सांगितला. आता यावर ज्ञानोबांचं स्पष्टीकरण पाहण्यासारखं आहे. ते तसुहृद आणि शत्रू का उदास आणि मित्रू हा भाव भेदो विचित्रू कल्पू कैसा तया बंधू कोण काह्याचा द्वेषिया कवन तयाचा मीची विश्वाईसा जयाचा बोध झाला. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे. आणि पुढे येणारं चिंतन या मग शब्दाला बोध झाला या शब्दाची अपेक्षा आहे. कारण बोध झाल्यानंतर जे जीवन आहे ना, त्या जीवनाचा पुढे संदर्भ घेतलेला आहे. मग शब्दाला फार महत्त्व आहे. मग म्हणजे पूर्व अवस्था सिद्ध झाल्यानंतर मग पुढे काय होतं आहे. ज्या पुरुषाचा असा बोध आहे, या बोध किंवा आत्मज्ञानानंतर त्याचं काय जीवन, त्या जीवनाचा पुढे संदर्भ घेतला आहे. म्हणून व्यक्तीला अगोदर ज्ञान व्हावं आणि मग त्याचं जीवन शिल्लक राहावं. नाहीतर एखाद्या व्यक्तीला ज्ञान झालं आणि उतार वयामध्ये झालं तर त्याला फार मोठा ज्ञानाचा आनंद घेता येत नाही. ज्ञान व्हावं तारुण्यामध्ये आणि आयुष्य शिल्लक राहावं, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा आनंद आहे. म्हणजे व्यवहार केला तरी आनंद आणि परमार्थाचा तर अगोदरच आनंद आहे. दोनो हातों में लड्डू, दोन्ही हातामध्ये लाडू आहे त्याच्या. केव्हा तारुण्यामध्ये ज्ञान व्हावं, जीवन उरावं. ते बोध झाला मग तयाची दिठी तयाची दृष्टी असा पुढे भाव येतो आहे. तेथ तेथ म्हणजे कुठे, ज्या पुरुषाला हा समभाव प्राप्त झाला त्या समबुद्धी असणाऱ्या योगी पुरुषाच्या ठिकाणी सुहृद म्हणजे जीवलग सोयरा प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारा असा व्यक्ती जर आपल्या जीवनात आला तर त्याच्याविषयी तो आसक्त होत नाही. ज्ञानोबांनी जोडी कशी लावली बघा ना. सुहृद आणि शत्रू उदास आणि मित्रू हा भावभेद विचित्रू कल्पू कैसा. कैसा म्हणजे कसा, कल्प म्हणजे कशी कल्पना करावी. आणि हा विचित्र भेदभाव आहे. जरी या ओळीमध्ये भावभेद असा शब्द वापरला पण त्याचा अर्थ करत असताना भेदभाव असा अर्थ घ्यायचा. जे पुढचं पद आहे ना ते मागं घ्यायचं. त्याला एक समास आहे बघा स्वतंत्र. भाव भेदू तर भेदभाव असा अर्थ घ्यायचा. किंवा हीन फळ असा शब्द आला आहे तर त्याचा अर्थ फळहीन असा होतो आहे. आलाय 18व्या अध्यायामध्ये. हा विचित्र भेदभाव आहे. आपण आताही विचार पाहिला की 5 प्रकारचे भेद मानवाच्या अंतःकरणामध्ये असतात. जीव ईश्वराचा भेद, जीव जीवाचा भेद. ज्याच्या मनामध्ये जीवेश्वराचा भेद असतो की नाही तो ईश्वराला उपास्य समजतो आणि कायम ईश्वरापेक्षा वेगळा राहतो. पण देवाला हा मान्य नाही. भगवंताने असं म्हटलं आहे, अरे सामान्य स्त्री जर एखाद्या राजाला पसंत पडली आणि तिचं जर त्या राजाबरोबर लग्न झालं तर ते दासीसुद्धा त्या राजाच्या बरोबरीचे होते. आगा प्राकृता ही राया अंगी पडेचे धनंजया ते दासीरुही की तया समान होय. दासीसुद्धा राजाच्या समान होते आणि हा मला शरण आला आणि वेगळाच राहतो. मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न सुटे हे बोल नको ओखटे कानी लावू. म्हणून देवाला जीवाचा आपल्याशी असणारा जीवग्रंथीचा भेद मान्य नाही. भगवंताला असं म्हणायचं आहे की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरण रिघ महोदधिका गांगरी गाले जैसे सुवर्णमणी सोनया एक कल्लोळ जैसा धनंजया कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो तसं तुम्हाला शरण ये. अर्थात देवाला जीव आणि ईश्वराचा भेद मान्य नाही. त्यानंतर पुढचा भेद आहे जीवाजीवाचा. आता आपण सगळे जीवच आहोत की नाही, मी पाठापुरतं तरी हो म्हणावं लागेल. जर तुम्ही म्हणले मी सगळे ब्रह्मच आहे तर मग पाठ बंद होईल. जीव ईश्वराचा जो भेद आहे ना हा कल्पित आहे. कसा कल्पित आहे याकरता मनन करावं लागेल, योक्तिक चिंतन करावं लागेल. पहिल्यांदा आपण या भेदाचं निराकरण करू मग या भेदामध्ये येऊ. जीव ईश्वराचा भेद हा कल्पित आहे. कसा,
घटामध्ये असणाऱ्या प्रतिबिंबाप्रमाणे त्याला उदाहरण दिलं आहे. आकाशामध्ये सूर्य एक आहे आणि घटामध्ये जल आहे. जलामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं. मग आता प्रतिबिंबामध्ये आणि बिंबामध्ये भेद दिसतो ना आपल्याला, तर तो भेद घटातल्या जलामुळेच आलेला आहे. याचा अर्थ तो उपाधिकृत आहे. आणि उपाधिकृत असणारा भेद वास्तव नसतो. ज्या काळामध्ये पाठीमागं आलं होतं, हा घटाकार जैसा निमाली आता या अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. आता घटातलं जल संपलं तर त्या जलावर आधारित असणारं जे प्रतिबिंब आहे ना, त्याचं बिंबाबरोबर कायमचं ऐक्य होतं. तसं जीवाच्या अंतःकरणाच्या उपाधीचा बाध झाला की जीवाचं परब्रह्माशी ऐक्य होतं. म्हणून जीवेश्वराचा भेद हा कल्पित आहे. याला उदाहरण दिलं आहे घटामध्ये पडलेल्या प्रतिबिंबाचं. आता दुसरा भेद, जीवाजीवाचा परस्परातला जो भेद आहे हाही कल्पित आहे. कसा? या ठिकाणी घट आहे, दुसऱ्या ठिकाणी एक घट आहे आणि त्या घटामध्ये पुन्हा विचार जर केला तर आकाश आहे. नाही म्हणे दोन दोन घटाकाश आहे आमच्याकडं. अरे आकाश एकच आहे, पण दोन घट आल्यामुळे दोन घटामध्ये दोन प्रकारचे आकाश दिसू लागले. दोन्ही घट फुटले तर काय झालं? केवळ आकाश राहिलं. तसं आपले परस्परामध्ये जे भेद आहे ना, हे फक्त आपल्या शरीरामुळे आहे. जर आपल्या शरीराच्या उपाधीचा बाध केला तर आपण सगळे एकच आहोत. सगळे एक आहोत. आपण स्वरूपाने मात्र एक आहोत. फक्त हा जीवाजीवाचा भेद असेल तर मग मत्सर होतो बघा. तुकोबारानं तो अपेक्षित नाही. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जीवेश्वराचा भेद राहिला तर तो जीवग्रंथीला कारण आहे. जीवजीवाचा भेद राहिला की मत्सराला कारण आहे. पुढे जीवजडाचा भेद राहिला, जडविषय असतात, जीवाला ते भोग्य वाटतात, तर भोग्य आणि भोक्तृत्व भ्रांती राहते. जडाचा भेद समोर आला की त्याच्यामध्ये तरतम भाव राहतो. हा विषय चांगला आहे, हा वाईट आहे. भात खावासा वाटत नाही, मसाले भात येऊ द्या म्हणतो, हा जडाचाच भेद आहे. किंवा पिठलं आवडत नाही, श्रीखंड वाडा म्हणतो, जडाचा भेद आहे हा. म्हणजे विषयामध्ये तरतम भाव येतो ना, याला कारण जडाचा भेद आहे. आणि जड ईश्वराचा सुद्धा एक भेद कारण आहे. हे सगळे भेद जीवाच्या दुःखाला कारण. आणि हा भेदभाव महात्म्याच्या ठिकाणी नाही. जडाचा भेद नाही, समलोष्टाश्म कांचन हा. आणि जीव जडाचाही भेद नाही, तो भाव इथं येतो आहे. आणि त्याच्या पुढे जीवाचा सुद्धा भेद नाही. जीवामध्ये काही सुहृद असतात तर काही शत्रू असतात. काही आपल्यावर प्रत्युपकार न करताही उपकार करतात आणि काही अपकार नसतानाही अपकार करतात. तर अपकार करणारा शत्रू आहे आणि प्रत्युपकाराची अपेक्षा न करणारा उपकार करणारा सुहृद आहे. पण या दोघाच्याही ठिकाणी तो भेदभावाची कल्पना करत नाही. सुहृद जरी आला आणि शत्रू जरी आला तर भेदभाव कल्पू कायचा? भेदभावाची कल्पना का करावी? त्याचं कारण हा भेद कल्पित आहे. ते तर सुहृद आणि शत्रू का उदास आणि मित्र. एखादा व्यक्ती उदास आहे म्हणजे कोणते राहीत म्हणतात त्याला, जो कोणत्याही पक्षाचा अंगीकार करत नाही, कशामध्ये गुंतत नाही. किंवा एखादा मित्र आपल्या समोर आला तर त्याच्या ठिकाणी विचित्र भेदभावाची कल्पना तो करत नाही. शत्रू जो असतो की नाही, अपकार नसतानाही जो अपकार करतो ना, त्याला शत्रू म्हणतात. हे सगळ्या शब्दाचे अर्थ वेगळे बरं. वैरी आणि शत्रू त्याचा अर्थ एक आहे, पण द्वेष्टा त्याचा अर्थ वेगळा आहे. अपकार असेल तर अपकार करतो, तो आहे द्वेष्टा. आणि काहीच आपला अपकार नाही तरी विनाकारण आपल्याला अपकार करतो, त्याला शत्रू किंवा वैरी असं म्हणतात. जगद्गुरू तुकोबा यांचं कीर्तन प्रारंभ झालं. सुरुवातीला तुकोबा कीर्तन करत नव्हते. सुरुवातीला तुकोबाने अभ्यास केला. म्हणजे ज्याला कीर्तन करायचं त्याने अगोदर अभ्यास केला पाहिजे. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून, असं म्हणतात जगद्गुरू तुकोबारायांनी. एकांतवासामध्ये एकनाथी भागवताची 1000 पारायणं केली असं एक परंपरेनं सांगितलं जातं. आणि स्वाध्याय याला पर्याय नाही बरं. भविष्य काळाचा वेध घेतला तर ज्याचं अध्ययन चांगलं असेल, अभ्यास चांगला असेल,
त्याच वक्त्याला किंमत राहणार आहे. ह्या वावटळी थोड्या काळापर्यंत असतात, मग कायमचं मात्र अभ्यासू लोकालाच किंमत जाणवतं ते आपल्याला हळूहळू. ना अभ्यासाला पर्याय नाही. फार घाई करून प्रसिद्ध होण्याची हे प्रसिद्धी गौण फळ आहे, ते आपोआप येत असतं, त्याच्या पाठीमागे धावू नये. अभ्यास करावा म्हणून तर पाहून या ग्रंथ करावे कीर्तन असं म्हणणारी सुद्धा ग्रंथ पाहत नाही, पण पाहून या ग्रंथ करावे कीर्तन असंच कीर्तन केलं पाहिजे. ग्रंथाचं अध्ययन झाल्यानंतर जेवढी आपली उंची वाढते विचाराची, तेव्हा संत वाङ्मयाची खोली कळत असते. पण तुकोबा सुरुवातीला काही कीर्तन करत नव्हते. कीर्तनकाराच्या पाठीमागं टाळ घेऊन उभे राहून द्रुपदाचं गायन करायचे, प्रमाण म्हणायचे, असं सेवा तुकोबाऱ्यांची. पण आता सेवा झाली, प्रसाद प्राप्त झाला, मग आता तुकोबाऱ्यांनी वाणी प्रगट झाली. तुकोबाऱ्यांची वाणी बोले विठ्ठल प्रसादे, आणि ज्याच्या वाणीवर देवाचा प्रसाद असतो, शास्त्राची कृपा असते, सद्गुरू आणि संतांचा आशीर्वाद असतो की नाही, ती वाणीच ऐकावीशी वाटते. त्या वाणीतूनच परिवर्तन होतं. बाकीच्या वाणी म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार असं असतं, कायमची ती वाणी प्रभाव नाही करत. पण तुकोबारावर प्रसाद झाला गुरूंचा, देवाचा, आणि ती मग आली मुखावाटे अमृत वचने, ते लोकांना ऐकावीशी वाटली. मग सहज काही भाविक म्हणले, महाराज तुम्ही एखादं कीर्तन करा ना, एकादशी आली आता. आणि मग तुकोबारांचं कीर्तन, एवढी गर्दी तुकोबारांच्या कीर्तनाला, एवढी गर्दी, बाकीचे पंचक्रोशीतले सगळे कीर्तनकार बंद, सगळी गर्दी तुकोबारांच्याच कीर्तनाला. पण तुकोबारांच्या या अगोदर काही कीर्तनकार होते ना देऊमध्ये, पण जेव्हापासून तुकोबारांचे कार्यक्रम सुरू झाले, बाकीच्यांना प्रवचन सुद्धा मिळेना. म्हणजे कोणतेच नाही, सप्त्यातले नाही, दशक्रियेचे नाही, कोणतेच नाही, सगळे तुकोबारांच्या पाठीमागं लोक भाविक यायचे. आता काही लोक लाज काज कीर्तनाला जायचे, पण अंतकरणामध्ये द्वेष. त्यातले होते मंबाजी बुवा, कारण तुकोबारांच्या अगोदर त्यांच्याच कीर्तनाला लोकांची गर्दी. पण जेव्हापासून तुकोबारांची प्रासादिक वाणी ऐकायला मिळाली, विरक्त वाणी ती, बरं काही अपेक्षा नाही ना, दर्शन घ्या, नारळ द्या, ही अपेक्षा नाही, निष्काम कीर्तन, देवासाठी फक्त कीर्तन, ऐकून परिवर्तन झालं. ते मंबाजी बुवाला खटकलं. यांच्यामुळं आपले लोक तुटले असं म्हणतात लोक, काही काही, यांच्यामुळं माझं कालच कीर्तन गेलं असं म्हणतात विनाकारण. ती योग्यता असते प्रत्येकाची, कोणी कोणाचं हिरावून घेऊ शकत नाही. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून आपण जबाबदार धरतो त्याला. काय करावं आता, संधी पाहत होता अपकार करणारा, बरं अपकार करायचा. मग आता तुकोबारायांचं सगळं लक्ष परमार्थाकडे. तुकोबारायांची असणारी धर्मपत्नी जिजाबाई, जिजाबाईंना माहेराहून भावाने दुधासाठी म्हणून एक म्हैस भेट दिलेली होती, आणि तिच्यावर सगळा उदरनिर्वाह चालायचा, सगळा प्रपंचाचा खर्च त्या म्हशीच्या दुधावरच चालायचा. आणि जास्त प्रेम त्या म्हशीवर जिजाबाईंचं, म्हणजे अगदी स्वतःला स्नानाला उशीर झाला तरी चालेल, पण म्हशीला पहिलं स्नान घालायचं. म्हशीला ते स्नानही आवडतं बघा, जास्त किती पाणी टाका, नाही म्हणतच नाही, किती पाणी, टँकर रिकामा होतो पण नाही म्हणत नाही बघा. झालं, काय करावं आता. एकदा तुकोबारायांचं कीर्तन सुरू झालं, आणि त्या मंबाजी बुवानी आपल्या स्वतःच्या मंदिरासमोर देवाच्या पूजेकरता काही फुलझाडं लावलेली होती. काय का, ती म्हैस आली, आता बिचारा प्राणी आहे, चालता चालता तिने काही ते फुलाची झाडं खाल्ली. खाल्ले कोणी होते, म्हशीनं. ते मंबाजी बुवानी पाहिलं, घेणं देणं काही. तुकोबारायांना चालू कीर्तनात बंद नाही केलं कीर्तन. ते कीर्तन भाविक लोक पाहत असताना ते काटेरी कुंपण जे लावलं होतं की नाही, त्या काटेरी कुंपणाची जी काटेरी फांदी हातामध्ये घेतली, आणि सपासप सपासप मागचा पुढचा विचार न करता भर कीर्तनामध्ये मारायला प्रारंभ केला. शत्रू अपकार न करताही अपकार करणारा, 2-3 काड्या त्या मोडूनही गेल्या, त्याचे हात दुखू लागले, पण इकडं काहीच नाही. पांडुरंगा धाव, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खया लाविला, काही नाही. काही झालं तुकोबाराच्या जीवनामध्ये, दुःख आलं जबाबदार देवच आहे, आणि सुख आलं तर देवा तुलाही वाईट खोड लागली आहे, आमच्या भजनामध्ये विक्षेप करतो आहे. बरं झालं म्हणे देवाने आपल्याला क्रोधाच्या हातून सोडविलं. प्रसंग क्रोधाचा आहे पण क्रोध व्यक्त नाही केला. जिजाबाईंना ती बातमी कळाली, गावातून धावतच आल्या,
आणि जिजाबाई पाहिल्या, मंबाजीबा पळाला. त्याला माहीत होतं आता आपलं काही खरं नाही. गेला पळून, दरवाजा लावून घेतला. लोकांना बोलले, काही गळतं का म्हणजे तुम्हाला? मध्यस्थ सुद्धा तुम्ही पडले नाही. घरी आणलं, गरम तेल केलं, जखमाला ते लावलं, लाचखंडाच्या माध्यमातून काटे उपसून काढले. ताप भरला अंगामध्ये. सायंकाळी लोक कीर्तन ऐकायला येतील. पुन्हा तुकोबाराय भरलेल्या अंगात ताप असतानाही कीर्तन ऐकण्याकरता, सांगण्याकरता आलेच. सगळे भाविक आले. एक जागा रिकामी दिसली. ते मंबाजीबाचं आसन होतं. मंबाजीबा आले नाही. का नाही आले? संकोच वाटत असेल म्हणे. मग आपल्यामुळे एखाद्याची कीर्तन सेवा बंद पडता का म्हणे? आपल्यामुळं त्यांचं कीर्तन ऐकणं राहू नये. काय भाव असेल पराकोटीचा? म्हणून तर तो अजरामर आहे संत. मंबाजीबाला निरोप पाठवला. त्याने सांगितलं, नाही म्हणे, मला आज इच्छा नाही येण्याची, माझं अंग दुखत आहे. तो करून असं नाही म्हणे, दररोजचा आपला श्रोता आहे तो. तो जर आला नाही तर कीर्तन करायचं कसं? तो कोबाराय स्वतः गेले, गरम तेलाची वाटी घेऊन. आणि मंबाजीबाला काय सांगितलं म्हणे, तुम्हाला मारायची सवय नाही, त्यामुळं तुमचे अंग दुखत असेल. आणि मला मार खायची सवय आहे, मला काही वाटत नाही. काय पराकुटीचा भाव आहे. पण विचित्र असणारा हा भेदभाव, याची कल्पनाच कोण करणार? ते तर सुहृद आणि शत्रू, का उदास आणि मित्र. स्नेहवश आपल्याला प्रेम करणारा जो मित्र असतो, किंवा एखादा तिराहित व्यक्ती असतो, तर त्यांच्याविषयी विचित्र भेदभावाची कशी त्यांनी कल्पना करावी? कारण कल्पना करणारं मन आहे. विचित्र भेदभाव कुठं असतो? मनात. आणि ते मन स्वरूपाशी एकरूप झालं आहे. जयाचे सुखदुःखाचे ने अंगे, झगटले मानसचे व नेघे, विषय पासीही आली असे नरेगे, हे काय म्हणूनी. कल्पना तरी कशी करावी? तो कोणत्याही प्रकारची कल्पना करत नाही. आणखीन काही चिंतन आहे, त्याचा विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.